नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण खूपच कमी वेळेची आणि एकदम चवीला टेस्टी लागणार अशी एक रेसिपी घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी। तर आज आपण बनवणार आहोत जी बाहेर गाड्यावरून मिळते इडली आणि डोश्यासोबत जी चटणी मिळते, तर सेम तीच टेस्टची आपण चटणी आज घरच्या घरी बनवणार आहोत। चला तर मग ती कशी बनवायची आहे ते आता आपण बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात ओलं खोबरं घेतलेलं आहे। तर ओलं खोबऱ्याची साल तुम्हाला नको असेल काढली तरी चालेल, पण त्याची काहीच गरज नाही आहे। तर मी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्या 4 ते 5 घेतलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या मी 4 ते 5 घेतलेल्या आहेत। त्यानंतर फुटाणे डाळ 1 मूठ भरून घेतलेली आहे। त्यानंतर त्याच्यातच मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून आपली मस्त अशी मिक्सरला चटणी मी बारीक करून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकताय। चला तर आता आपण फोडणी तयार करून घेणार। तर एक पातेले घेतले, त्याच्यात तेल टाकलेलं आहे। तेल मस्त गरम झालं, त्याच्यात मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडली की त्याच्यात आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि ही फोडणी मस्त आपण तयार झालेल्या चटणीमध्ये टाकायची आहे। मस्त असं मिक्स करून घेऊया आणि आपली मस्त अशी एकदम टेस्टी आणि एकदम 2 मिनिटात कमी वेळेत पण चवीला एकदम भारी अशी ही चटणी तयार झालेली आहे। तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।